लोक शनिदेवांना घाबरतात, पण तुम्हाला माहिती आहे का? शनिदेव शिक्षा देण्यासाठी नाही, तर माणसाला त्याच्या कर्मांची जाणीव करून देण्यासाठी येतात. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी साजरी केली जाते शनी जयंती. हा दिवस आहे न्यायाचे देव मानल्या जाणाऱ्या भगवान शनेश्वरांच्या प्राकट्याचा. धर्मग्रंथानुसार सूर्यदेवांच्या पत्नी संज्ञा यांना सूर्यदेवांच्या प्रखर तेजाचा त्रास होत होता, म्हणून त्यांनी स्वतःची सावली निर्माण केली, छायादेवी. छायादेवी आणि सूर्यदेव यांच्या पोटी जन्म झाला शनिदेवांचा. असं सांगितलं जातं की छायादेवी गर्भावस्थेत कठोर तप करत होत्या. त्या तपश्चर्येमुळे शनिदेवांचा वर्ण गडद झाला, पण त्यांच्या काळ्या रूपामागे अंधार नव्हता, तर होती न्यायाची शक्ती. स्कंद पुराण आणि इतर धर्मग्रंथांमध्ये शनिदेवांना कर्मफलदाता म्हटलं आहे. म्हणजेच माणूस जे कर्म करतो त्याचं फळ शनिदेव त्याला देतात. शनी जयंतीच्या दिवशी भक्त तिळाच्या तेलाचा अभिषेक करतात, काळे तीळ दान करतात, पिंपळाचं पूजन करतात आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करतात. या दिवशी हनुमान भक्तीलाही विशेष महत्त्व आहे, कारण कथेनुसार हनुमानजींनी शनिदेवांना रावणाच्या बंदिवासातून मुक्त केलं होतं. त्यामुळे शनिदेवांनी वचन दिलं की जो हनुमानची भक्ती करेल त्याला शनीच्या त्रासातून आराम मिळेल. शनी जयंती केवळ ग्रह शांतीसाठी नसून कर्म शुद्ध ठेवणे, अहंकार दूर करणे, संयम आणि प्रामाणिकपणा वाढवणे, अन्याय टाळणे हा तिचा खरा संदेश आहे. शनिदेव हे भीतीचे नव्हे, तर न्याय आणि कर्म संतुलनाचे प्रतीक आहेत, आणि जेव्हा शनिदेव येतात तेव्हा न्याय करूनच जातात. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.